तर या चहा प्यायला बघा, चहा प्यायला लागलोया. कारभार हो का असं आहे कारभारीचं. न टेन्शन. असलं खायचं नसलं तर उपाशी बसायचं. कोणत्या गोष्टीचं काय मनावर घ्यायचं नाही. घेते सगळं राधी करते आहे का नाही. तर काय कमेंट्स अशा आल्या होत्या की या बाईला काय कळत नाही ना, अक्कलच नाही. स्वयंपाक इथं बाळवणीत आल्यापासून तर स्वयंपाकच करत नाही. बाळवणीत आल्यापासून मी खात पितच नाही. मी इंजिन पाण्यावरला आहे. जसं गाडी कशी पेट्रोल डिझेलवर असते, माणसं कशी खात्यात पित्यात, तसं मी राधी पाण्यावरलं इंजिन आहे तिचं. खात पित नाही ते. लोकांना स्वयंपाकाचा व्हिडिओ दाखवला तर म्हणता काय जगात वेगळं व्हिडिओ बनवते का. खाताना व्हिडिओ केला तर मग त्यात काय वचा खाते, आम्ही काय खात नाही का. अरे किती तुमच्या मर्जीनं राहावं तरी पण तुम्ही कशात ना कशात पण. ह्या जगामध्ये असं कोण आहे का, ती माणूस कधीच चुकत नाही. माणसाचं सोडा, जनावर असू द्या काय पण असू द्या, ते चुकतच नाही. आपल्याला वाटतं एखादं झाड एकदम सरळच जावं, पण ते कधी कधी काय होतं, वाकडं तिकडं पण होतं, मोठं होत गेल्यावर होतं का नाही. तसा प्रकार असतो. अहो एकाच माणसामध्ये सगळे गुण असतात का, नसतात. कुठं तर फॉल्ट असतोच. असतो का नसतो. अरे जरा एखादं नवीन काय साडी घातली, ड्रेस घातले, तरी पण लगे म्हणणं म्हातारे झाले आमकं फलन. अरे जगायचं माणसाला जगा आणि जगू द्या. हे असं टॉर्चर करून 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 माणसाची जिंदगी झेंड करून टाकली. माझी तर करून टाकली बापरे. आणि मला माझ्या यूट्यूब फॅमिलीमधले काय मेंबर म्हणतात की दादा वाईट वाटून घेऊ नको, वाईट कमेंटकडे लक्ष देऊ नको. अहो नाही देत मी कमेंट बॉक्सच मला बंद करून वाटायला लागला. पण परत वाटतं कमेंट बॉक्स बंद केलं तर आपलं कसं तुमच्यासारख्यांचं चांगलं म्हणणं असतं ते पण ऐकायला भेटत नाही, एक मार्गदर्शन मिळत नाही. तर चला, आपल्या घरात असलं आपल्या घाण बोलायचं नाही नकारात्मक. तेव्हा का काव्याची तयारी केलेली आहे. काव्याची एकदम जुनी, कावी लहान होती. कितवीला होती का काव्या? 6वी. 6वीच्या आधी. पेटी कधी आणलेले? 6वीत होतं तेव्हा. 6वीला होती तेव्हा. तेव्हा तू हॉस्टेलला होती का? नव्हते. मग पहिलीला होती तेव्हा कसली पेटी होती? तिला मोठी होती आमच्या दोघीत एक. मग ही परत घेतली होती, ती तुटली म्हणून घेतली होती. तर ह्यात काव्याची तयारी झालेली आहे पूर्ण. काव्याने इथं शाळेचा आवरलेला आहे. आता चहा खारी खाती, तिला खायला चारायचं. तिला मी म्हणलं होतं त्या दिवशी, काव्य हॉस्टेलला राहते का नानापाशी राहते सांग, म्हणजे मला तसं पैसे खर्च करायला. नानापाशी राहत असते तर नानाला पैसे देते आणि हॉस्टेलला राहत असले तर तुला सामान भरून देते. नाही म्हणली, रडत होती, किती रडत होती बाप रे. जणू काय आता ती माझ्या माड्यावर सुद्धा तेवढं रडणार नाही, एवढं रडत होती. म्हणले मी इथंच राहते म्हणले, आता नाही कुणाच्या घरी जात, नाही कुणाला बोलत. आता ही कुणाच्या घरी जात नाही, पण हिच्या मैत्रिणी गपचूप येतात. येते का नाही काव्य? तोंडानं सांग, नाही तर काय तुझ्यावर फिरवेल. आणि गाव कसं आहे माहिती का, लोकांच्या लेकराला नाव ठेवायला का नाही उभा राहतं. एखाद्याचं लेकरू जर चुकलं तर म्हणते कावीमुळंच, असं होऊ नये म्हणून मैत्रिणी आपल्या घरी नाही. त्यांना सरळ सरळ सांगून टाकायचं, माझ्या मम्मीला तुम्ही आवडत नाही आलेलं आणि मी पण आलेलं नाही आवडत, मी पण नाही तुमच्याकडे येत, तर तुम्ही पण माझ्याकडे येऊ नका. मग त्या पोरी काय करते, त्या येत नाही तर ही जाते तिकडं. मग हिला पण मी लय वेळा म्हणलं होतं, त्या पोरी का आपल्या घरी येत नाही, त्या पोरीला घेऊन येत. तर ती काय म्हणली, तिचे मम्मी पप्पा पाठवत नाहीत म्हणून त्या येत नाही. त्या म्हणजे इथं काय वेळा चूक केली. तेव्हा पण मी किती सनिताप करून घेतलं होतं की यायला लोकांच्या लेकरांना त्यांच्या आईबापानं सांगितलं की त्यांच्या घरी जायचं नाही, तर ते ऐकतात. मग आपलं लेकरू का आपलं ऐकत नाही. तेव्हा मी स्वतःला किती सनिताप करून घेतला होता. मग आता तिच्यासमोर सगळ्या गोष्टी झालेल्या त्या, म्हणून आता हॉस्टेलला जायला तयार झाले. कारण मी म्हणलं तुमच्या सगळ्यांचं टेन्शन घेऊन मी मरण म्हणलं, मला मनानं जीव जाईन म्हणलं, मॅड होईन, एडी होईन म्हणलं. तुम्ही माझं ऐका, तुमचं शिक्षण बी होईन,
मी पण कामाधंद्याला मोकळी होईल, 4 लोक आपल्याला बोलणार नाही आणि आपल्याला कोणावर उपकार पण ठेवायचं नाही, राहायचंच म्हणली इथं. मग नाता भाऊजीला मी 1,500 रुपये दिलं, म्हणलं हिला काय लागलं तर घेऊन या म्हणलं. 1,500 रुपये दिलं आणि परत साक्षी आल्यावर परत निर्णय बदलला. मग हिनं सगळं ऐकलं, ज्यावेळेस साक्षी बोलली, हे शेजारी पाजारी बोलली, कशाला ठेवते असं तसं. मग छकुलीच्या बापाचं माझं पण थोडं किरकिर लागले. मी एवढं तुमच्यासाठी करते, मग तुम्ही माझं फक्त काय ऐकत नाही. मला वाटतं का माझ्या लेकरांना लोकांना नावं ठेवावं असं तसं, मला वाटतं का माझे लेकरं वाईट वळणाला जावं, मला वाटतं का असं. कावीने मला कधीच त्रास दिला नाही, पण कावी आता जशी जशी मोठी होईल तशी त्रास द्यायला लागले. आणि खरं सांगू का, मैत्रिणी लय वाईट असतात. तर कावीला मी एक दिवस का ना बाहेर 11 वाजेपर्यंत बाहेर बसवलं, तर घरीच यायचं नाही म्हणलं. तुझ्या मैत्रिणी तुला जर खाणं पिणं सगळं राहणं पुरवत असलं ना, तर त्यांच्यापाशी जाऊन राहा. मी सगळं तुमच्यासाठी करायचं आणि तुम्ही मैत्रिणींसाठी जीव जिजवायचा. मग कशासाठी? लोकांना नावं ठेवायसाठी मी तुम्हाला खाऊ पिऊ घालते का, तुम्हाला सगळं पुरवते का? भले माझं ते कर्तव्य आहे, पण तुम्ही थोडंसं ऐकत जा ना. मग ह्या गोष्टींवर हे केलं. मग आता काव्य म्हणली की मी जाते हॉस्टेलला, कारण बारामतीला जरी तुम्हाला वाटतं राधीनं बारामतीला न्यावं, अहो पण ती तिथं पण राहू शकत नाही, कारण आम्ही येणार 11 वाजता, परत तुम्हीच मला नावं ठेवायला उभा राहणार. काय आहे असले पोरगी एकटेच घरी आहे आणि 11 वाजता काम करते, असलं कसलं काम करते. हिच्यासाठी मी घरात बसले. आता सण्यासाठी आता सण्या 4थीला आहे, तर 4 वर्ष मी सण्यासाठी घरीच होते ना, की सण्याला निहान कोण करायचं, कोणाच्या भरोशावर ठेवायचं. झालं तर म्हणजे बाई कामाधंद्याला जा ना, नुसतं व्हिडिओ करते, काम करत नाही काय नाही, नुसतं व्हिडिओ करते. आता नवऱ्याला भांडत बसते कामाला जात नाही म्हणून. त्यापेक्षा तू कामात जा. तुमच्या गावातली एवढी लोक काय कामात, आमच्या गावातले मोजकीच लोक इथं गावात आहेत. बाकीचे लोक आमच्या गावातले मुंबई पुण्याला जगाय गेलेले आहेत. ते आता ती माणसं कशी कमवतात आणि काय खात्यात ते आता त्यांच्या घरात तर काय मी जात नाही. एकदा तुम्ही चक्कर मारून या, आमच्या गावातले लोक काय खात्यात आणि काय करतात ते. मी कशाला माझ्या तोंडानं बोलू. तर तुम्हाला दाखवते कावीला हॉस्टेलला काय काय घेतलंय. एक रग, तुझे कपडे, हातरायला पांघरायला सतरंजी. आता तिला काय काय घ्यायचं कावे, तेलाची बाटली. हॉस्टेलचं काय काय नीट पटापटा सांग. शॅम्पू, साबण, अजून शॅम्पू साबण घेतलं की बस का? खायला. काय खायला? खायला बिला काय नाही, पैसे नाहीत माझ्याकडे आता. काल नानाला 1,500 रुपये दिला, तर तू म्हणली का मी इथंच राहणार. एवढं रडून रडून म्हणत होते का इथंच राहणार, मी हॉस्टेलला नाही जाणार. तेव्हाच मी नानाला 1,500. आता मला मागाय तर येतील का ते, की कावी हॉस्टेलला जायला तयार झाली. मी तिला सांगितलं काय कोण कुणाला सांभाळत नसतं. भले मी तुझ्या खानावळीचं तुझ्या खर्चाचं सगळं खर्च उचलल मी, फक्त तू जायचंय आणि यायचंय. दिवसभर तर तू शाळेत असते, फक्त झोपायसाठी तू येते. घरी जरी आली ना, तर तू कुणाच्या तरी घडीभरच घरी जाशील, पण तू बदनाम होशील. लोक बदनाम करायला मागं पुढं बघत नाहीत. मला वाटतं का माझ्या लेकरांना बदनाम व्हावं, नाही वाटत. कुणाचं काय झालं आम्ही इथं नसणार रे. उद्या कुणाचं काय भांडण झालं, काय बी होऊ दे, मैत्रिणींचं काय झालं तर ते तुझ्यावर येणार आहे. मग पैसे घालून कशाला ग म्हणलं हे असलं उद्योग. मग तेव्हा कुठं ते तयार झाले. गरिबाला पैशापेक्षा जास्त महत्वाची इज्जत असते. मग आता तिथं पण तिनं हे केलं, तिच्या मर्जी विरुद्ध जरी केलं असतं ना, तर ती अगोदरच मला म्हणले नुसते चप्पल नाही घेतले म्हणून ती काय म्हणले,
आई बाप असून नसल्यासारखे आहे. तिला म्हणलं हॉस्टेलला जा, आई बाप नसल्याचं कारण म्हणलं तुला कळल. लहानपणी हॉस्टेलला राहिली, मग आता का नाही. तर आता तिला साबण शॅम्पू ही घेऊन द्यायचे. आता काय जर शहाणी म्हणते की आई तर काय कमी शहाणी आहे का, लेकरांना बदनाम करते. लेकरांना बदनाम करत नाही. लेकरं मी सोडून का राहते ह्याचं तुम्हाला उत्तर दिलं. मी जर मरून गेले ना तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये कोण सुद्धा दाखवणार आणि कोण सांगणार नाही. कोण सांगणार नाही, कोण दाखवणार नाही. आणि ह्यांचं तर दुनियाचा हाल होणार. गावातल्या 4 माणसांना माहिती होऊन काय फायदा आहे. तुम्हाला पण कळलं पाहिजे ना की राधी होती तेव्हा कसले हे आयुष होते, किती झटत होते. मग आता काय, माझी लई इच्छा होती मरायची, पण मरायचं बेहबे वाटतं. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.